होय होय रे वारकरी पाये पाये रे पंढरी. खरं तर पंढरपूर यावेळेसच्या कार्तिकी सोहळ्यासाठी बघण्यासारखं पंढरपूर आहे. या पंढरपुरामध्ये जी वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनासाठी लगबग होत आहे. साधारण या वर्षीची वारी विक्रमी वारी होण्याची शक्यता आहे. ही विक्रमी वारी होत असताना मंदिरे समितीच्या वतीने 14 पत्रा शेडचे नियोजन करण्यात आलेले आहेत. या पत्रा शेड मध्ये वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा कुठलाही त्रास न होण्याची पूर्ण काळजी मंदिर समितीने घेतलेली आहे. आपल्या सोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत गैनीनाथ महाराज. आपण त्यांच्यावर जाणून घेऊया काय कशा पद्धतीची व्यवस्था केली. आषाढी यात्रेची गर्दी पाहून कार्तिक यात्रेचंही नियोजन पूर्णपणे केलेलं आहे. म्हणजे दरवेळेस आपण 12 पत्रा शेड उभा करतो, यावेळेस आपण 14 पत्रा शेड उभा केले आणि गोपाळपूर पर्यंत वारकऱ्यांची अतिशय सुंदरपणे अशी व्यवस्था केलेली आहे. ज्याप्रमाणे वर पाण्यात भिजू नये म्हणून आपण वॉटरप्रूफ मंडप घातलेला आहे. पायाला काही टोचू नये म्हणून मॅट घातलेला आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून आपण सिक्युरिटीज ठेवलेले आहेत. व समजा आपण इथं आलो काही त्रास झाला तर ICU सेंटरची व्यवस्था केलेली आहे. कोण थकला तर त्याच्यासाठी रेस्टरूमची व्यवस्था केलेली आहे. वॉशरूमची आपण व्यवस्था केली गेलेली आहे. खिचडी असेल, चहा असेल, लिंबू सरबत असेल, सफोकेशन होऊ नये म्हणून पंखा आणि कूलरची आपण छानपणे व्यवस्था केली आहे. साधारण यावर्षी किती भाविक येतील असं अंदाजा 12 लाखाच्या 12 ते 14 लाखाच्या आसपास भाविक येतील असा अंदाज आहे. उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा आहे. कसं नियोजन आहे, किती वाजता पूजा होईल? संपूर्णतः नियोजन झालेलं आहे. 2:20 या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाची पूजा करतील. 3 वाजेपर्यंत विठ्ठलाची पूजा करतील व त्यानंतर 3 ते 3:45 पर्यंत माता रुक्मिणीची पूजा करतील. तदनंतर त्यांचा सन्मान व सत्कार करून त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद देण्यात येईल. काय आपल्या भाविकांना येणार काय आव्हान करतात? भाविकांना एकच आव्हान आहे की यावेळेस अतिवृष्टी सातत्यानं होत आहे. एखाद्या अतिवृष्टीमुळे जर काही त्रास जर झाला तर त्याने सहन करून आम्हा वारकऱ्यांना व मंदिर समितीला आशीर्वाद द्यावा एवढंच त्यांना मागणं आहे. पंढरपुरातून न्यूज 9 मराठी जगदीश डाके.